मंत्रालयामध्ये चाललेलं होतं ते आता पोलिसांनी काही प्रमाणात शमवल्याचं बघायला मिळते। आणि आता ही दृश्य आहेत बारामतीमधली, कारण अजित पवारांचे कार्यकर्ते तिकडे आक्रमक आहेत। कार्यकर्त्यांचं आग्रही असं म्हणणं आहे की अजित पवारांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, बारामतीमधून अजित पवारांनीच लढावं याकरता हे कार्यकर्ते आग्रही भूमिकेमध्ये आहेत। काही वेळापूर्वीच प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादीचे एक वरिष्ठ नेते आहेत, कार्यकारी अध्यक्ष आहेत, त्यांनी ही माहिती दिलेली होती की हो अजित पवारच लढतील बारामतीमधून। त्यांनी एक प्रकारे उमेदवारीच जाहीर केलेली होती, मात्र तरी देखील कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांची अशी ठाम भूमिका आहे की स्वतः अजित पवारांनी आपली स्वतःची घोषणा करावी आणि याच दृष्टीने कार्यकर्ते तिकडे आक्रमक आहेत। जोपर्यंत अजित पवार ही घोषणा करत नाहीत तोपर्यंत ताफा अडवून धरायचा असा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि तीच ही दृश्य आहेत। मात्र पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा यांच्या माध्यमातून आता अजित पवारांचा ताफा मार्ग काढताना बघायला मिळतो। काहीशा धीम्या गतीने गाड्या पुढे जात आहेत, मात्र राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची तिकडे आग्रही मागणी आहे की स्वतः अजित पवारांनी आपली उमेदवारी जी आहे ती जाहीर करावी, आपलं नाव जाहीर करावं। जयदीप भगत आपल्याला अधिक माहिती देतील। जयदीप, आता कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, कारण ताफा हळूहळू पुढे जाताना दिसतोय आपल्याला। जयदीप, नक्कीच अश्विन, खरं तर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थांबावं आणि त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी जी आहे ते कार्यकर्ते करत आहेत। परंतु अजित पवार माळेगावचा कार्यक्रम आटपून बारामती तालुक्यातल्या झारगरवाडी या ठिकाणी कार्यक्रमाला जात असताना बारामती शहरातल्या जो कारभारी चौक आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली। अजित पवारांना विनंती केली, परंतु अजित पवार पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी आग्रही आहेत। अजित पवारांनी त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं, परंतु कार्यकर्त्यांची म्हणणं असं आहे की अजित पवारांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी। परंतु अजित पवारांनी ते न करताच अजित पवार पुढे निघालेले, त्याच्यामुळे कार्यकर्ते त्यांच्या गाडीला अडवत जात आहेत। पोलिस या ठिकाणी आहेत, ते अजित पवारांच्या पुढे ज्या गाडीला जे कार्यकर्ते अडवतात त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळतात। साधारणतः 500 ते 600 कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत। हळूहळू अजित पवारांचा ताफा जो आहे तो पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय, पण तितकेच कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत। कार्यकर्त्यांची मागणी एवढीच आहे की जरी प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांची बारामती विधानसभातून उमेदवारी जाहीर केली असली तरी अजित पवार स्वतः उभं राहणार आहेत असं अजित पवारांनी सांगावं, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। परंतु या मागणीला मात्र अजित पवारांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, मात्र कुठलाही त्यांच्या दृष्टीने म्हणजे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स न दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आता जो आहे तो ताफा अजित पवारांचा पुढे मार्गस्थ झालेला आहे। कार्यकर्त्यांना बाजूला काढण्यात कुठेतरी पोलिसांना यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जयदीप, काही वेळापूर्वी जेव्हा अजित पवार आपल्या वाहनातनं बाहेर आले होते कार्यकर्त्यांशी काहीतरी ते बोलत होते, नेमकं ते काय बोलले हे काही कळलंय? नक्कीच कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अजित पवार जाणून घेत आहेत, कारण गेल्या काही दिवसापासून सातत्यानं अजित पवार सांगतात, कारण याचा आता अजित पवारांनी ही भूमिका का घेतली तर त्याच्या पाठीमागं लोकसभेचं कारण आहे। लोकसभेच्या वेळेस जर अजित पवार म्हणाले होते जर मला कुठं मिठाचा खडा लागला तर मी विधानसभेला विचार करेल आणि सुनेत्रा पवारांचा लोकसभेला पराभव झाला। त्यानंतर अजित पवार सातत्यानं बारामतीमध्ये मेळावे घेत आहेत, भाषणं करतायत आणि त्यामध्ये सांगतायत की जो कोणी मी उमेदवार देईल त्याला प्रचंड बहुमताने विजयी करा। परंतु कार्यकर्त्यांची मागणी आहे की अजित पवारांनीच लढलं पाहिजे आणि त्यामुळे जे आहे ते अजित पवार कार्यकर्त्यांशी बोललं, कार्यकर्त्यांची भावना जाणून घेतल्या, परंतु अद्यापपर्यंत अजित पवारांनी त्यांना कुठलाही निर्णय दिला नाही की बाबा हो मीच उभा राहणार, त्याच्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आता पूर्ण ताफा रवाना झालाय असं आपण म्हणू शकतो जयदीप? हो नक्कीच, आताच काही वेळापूर्वी जो आहे तो अजित पवारांचा ताफा कारभारी चौकातून पुढे जो आहे तो ज्या ठिकाणी अजित पवारांचा दुसरा कार्यक्रम आहे झारगरवाडी या ठिकाणी अजित पवार मार्गस्थ झालेला आपण म्हणू शकतो। इथून त्या ठिकाणी किती अंतरावर आहे जयदीप जिकडे आता अजित पवारांचा कार्यक्रम आहे? साधारणतः बारामती पासून झारगरवाडी हे गाव 8 किलोमीटर आहे आणि त्या ठिकाणी मार्केट कमिटीचा एक कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी अजित पवार मार्गस्थ झालेले आहेत। आणि वाटेत ज्यावेळेस याच्या आधीचा कार्यक्रम जो होता तो बारामती तालुक्यातल्या माळेगाव या ठिकाणी आणि वाटेत ज्यावेळेस माळेगावहून ज्यावेळेस झारगरवाडीला जावं लागतं त्यावेळेस बारामतीमध्ये यावं लागतं आणि बारामतीतल्या कारभारी चौकामध्ये जो बारामतीतला मुख्य चौक आहे त्या ठिकाणी अजित पवारांचा ताफा जो आहे तो कार्यकर्त्यांनी अडवला होता। या ठिकाणी काहीशी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे, मात्र अजित पवारांचा ताफा पुढे आता। नक्कीच जयदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तेव्हा हा ताफा आता रवाना झालेला आणि आता थेट जाऊया गोपीचंद पडळकर बोलतायत।